नमस्कार. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी 2026ची जाहिरात आलेली आहे. तसेच ग्रुप सी पण येणार आहे आणि यावेळेस 2026ला भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, संपूर्ण पॉलिटीचा कोर्स आपण ट्रिक्ससह संपूर्ण पॉलिटीचा व्हिडिओ कोर्स आणलेला आहे, ज्याची प्राईस 14 आणि 15 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फक्त 135 रुपये ठेवलेले आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. तसेच टेलिग्राम पण इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि टेलिग्राम जॉईन करायचं आहे. तसेच इतर काही माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता यामध्ये कशा ट्रिक्स असतील, काय असतील, तर बघा, हे समजा आपलं आर्टिकल आहे, त्याबद्दल डिटेल माहिती आपण पाहिलेली आहे, ते लक्षात कसं ठेवायचे जी ट्रिक्स घेतलेली आहे. तसेच त्यावर आलेला कलम 1वर आलेला प्रश्न आपण जागोजाग तिथंच कव्हर केलेला आहे. तसंच आपण त्यानंतर 2, 3 बघा 3ला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये डिटेल काय ते पाहिलेलं आहे. तसंच त्यावर आलेले प्रश्न आपण तिथेच कव्हर केलेले आहे. बघा, कलम 3वर आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न तिथेच आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे गेलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपला हा पॉलिटीचा व्हिडिओ कोर्स आहे. बघा, आता उदाहरणार्थ कलम 1 काय, तर कलम बघा, संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र. मग त्याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवलेलं बघा. तर ट्रिक्स अशी आहे की डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून एकच संघ असेल, म्हणून आपण याला कलम 1मध्येच ठेवू. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे, म्हणजे राज्य फुटू शकतात, मात्र भारत एक होता, एक आहे आणि एकच राहील, म्हणून आपण त्याला कलम 1मध्ये ठेवू, असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. मग कलम 1बद्दल योग्य विधाने ओळखा, असं त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. एक्साईज PSI 2022ला तो प्रश्न तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर कलम 2 बघा काय म्हणतं आहे की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. त्यानंतर 3 म्हणत आहे नवीन राज्याची निर्मिती, नावे बदलण्याचा अधिकार संसदेला असेल. मग 2 आणि 3मध्ये काय फरक आहे बघा. तर 3 याची ट्रिक काय केलेली आहे आपण 3ची, तर हे बघा, हे 3 म्हणजे 3नुसार 3 लांगा राज्य निर्माण करण्याची प्रोसेस किंवा 3नुसार आपण 3 लांगा राज्य म्हणजे तेलंगणा राज्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे बघा 2 आणि 3मध्ये फरक आहे. तर 2नुसार आपण सध्या भारताचा एखादा भाग नसलेला प्रदेश भारतात दाखल करून घेतो, ते कलम 2नुसार. आणि कलम 3नुसार सध्याचं जे राज्य आहे त्याच्यातून एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर त्याची प्रोसेस ही कलम 3नुसार केली जाते. आणि ती प्रोसेस कशी पार पाडली जाते, तर इथं प्रोसेस पण आपण घेतलेले. असं नाही की फक्त आपण वरून आर्टिकलच घेतलेले आहेत. त्यामध्ये डिटेल जे काय घ्यायचं ते संपूर्ण डिटेल आपण कव्हर केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण व्हिडिओ कोर्स आहे.